पहाटेच्या अंधारात कोंबडाई अरवायच्या आधी उठतो बाप. डोळ्यात झोप असते पण काळजी मात्र लेकरांची असते. गाईच्या अंगावरून हात फिरवत मायन दूध काढतो बाप. चारा पाणी करून स्वतःची भूक विसरून जगतो बाप. उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतात मक्का कांदा भरताना घामाचे थेंबात दिसते त्याची दुनिया. कारण त्या घामातच लेकरांच्या शिक्षणाचं स्वप्न असतं. सायंकाळ झाली तरी त्याचा दिवस संपत नाही. पुन्हा गाई, पुन्हा गोटा, पुन्हा तीच धावपळ. रात्री 8 वाजता सगळं गाव जेवत बसलेलं असतं पण बाप मात्र उद्याच्या सकाळी चारा कापत असतो. रात्री 11ला शेतात लाईन येते. सगळं गाव गाढ झोपलेलं असतं पण बाप अंधारात मोठा सुरू करून पिकांना पाणी देत उभा असतो. थंडी, वारा, अंधार काहीच त्याला थांबवू शकत नाही. कारण त्याच्या डोळ्यासमोर फक्त लेकरांचं भविष्य असतं. रात्री 4 वाजता दमलेला जीव घेऊन घरी येतो बाप. पण चेहऱ्यावर थकवा नसतो, असते फक्त समाधानाची रेष. कारण बाप कधी स्वतःसाठी जगत नाही. तो आयुष्यभर फक्त आपल्या लेकरासाठी झिजत राहतो. तो आयुष्यभर फक्त आपल्या लेकरासाठी झिजत राहतो.